गावाला होतो त्यावेळी रात्री सगळेजण जेवून मस्त गप्पा मारायला बसलो होतो. गप्पांच्या ओघात वेळ खूप छान चालला होता. तेवढ्यात एक जण एका बाबांना म्हणाला, "बाबा, एखादी भूताची गोष्ट सांगा ना." ते म्हणाले, "खूप वर्षपूर्वीची, म्हणजे मी साधारण 13 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या मामाच्या गावाची गोष्ट आहे ही, सांगतो ऐका." गावापासून थोडं अंतरावर एक दाट जंगल होतं. लोक तिथे फारसं जायला तयार नसत, कारण तिथे रात्री विचित्र आवाज यायचे, कधी बाळ रडल्यासारखा, कधी एखाद्या बाईचा आक्रोश. एकदा गावातला गणू आपल्या गुरं शोधत रात्री उशिरा त्या रानात गेला. अंधारात फक्त चंद्रप्रकाश आणि शेकोटीचं उजेड दिसत होतं. तो गुरं शोधत शोधत झाडाखाली बसला. तेव्हाच अचानक झाडाच्या फांद्यांवरून एखादी सावली खाली उतरली. गणूला वाटलं माकड असेल, पण त्या सावलीला चेहरा नव्हता, फक्त पोकळ काळा भाग. ती सावली हळूहळू जवळ आली आणि थरथरणाऱ्या आवाजात म्हणाली, "माझं वचन पूर्ण कर, नाहीतर तू इथून कधीच बाहेर जाणार नाहीस." गणू घाबरून मागे सरकला. सावली त्याच्या भोवती गोल फिरू लागली. त्याला थंडगार वारा जाणवू लागला आणि अचानक त्याची गुरं जोरात ओरडून पळून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना गणू शेताच्या बांधावर बेशुद्ध अवस्थेत सापडला. तो उठल्यावर त्याने रानातलं भूत पाहिल्याची गोष्ट सांगितली. पण गंमत म्हणजे त्याच्या गळ्यात लाल दोऱ्याची गाठ बांधलेली होती, जी त्याने कधीच घातली नव्हती. गणू वेगळाच दिसू लागला. रात्री तो झोपेतून ओरडत उठायचा आणि त्याच्या अंगावर विचित्र नखांच्या ओरखड्यांचे व्रण दिसायचे. गावकरी घाबरले, पण कुणीच काही बोलत नव्हतं. एका रात्री गावातल्या म्हाताऱ्या हत्तीने सांगितलं, त्या रानात एक बाईला पतीने जिवंत गाडलं होतं. ती गर्भवती होती. तिच्या आक्रोशामुळेच तिथे भूत भटकतं. गावकऱ्यांनी गणूला समजावलं की तुला परत रानात जावंच लागेल, नाहीतर ते भूत गावावर येईल. गणू धैर्य एकवटून त्या रात्री पुन्हा रानात गेला. रानात पोहोचल्यावर पुन्हा तोच आक्रोश ऐकू आला. झाडांच्या सावल्या हलू लागल्या आणि अचानक त्याच्यासमोर पांढऱ्या साडीतली ती बाई दिसली. तिच्या हातात रक्ताने माखलेलं बाळ होतं. तिचा चेहरा अर्धा जळालेला होता आणि डोळे अगदी पोकळ. ती किंचाळत म्हणाली, "माझं रडणं कुणी ऐकलं नाही. माझ्या लेकराला न्याय मिळाला नाही. आता तुला माझ्या यातना सोसायच्या आहेत." गणू भीतीने थरथरला. त्याच्या पायाखालची माती हळूहळू उघडू लागली, जणू कुणीतरी त्याला जिवंत पुरत होतं. गणू ओरडू लागला, पण आवाज बाहेर गेला नाही. गावकऱ्यांना दुसऱ्या दिवशी फक्त त्याचं चप्पल आणि रक्ताने माखलेला लाल दोरा दिसला. गणूचा कुठेच मागमूस लागला नाही. तेव्हापासून लोक म्हणतात, ज्यानेही रात्री त्या रानात पाऊल टाकलं तो परत कधीच गावात दिसला नाही. फक्त लाल दोऱ्याची गाठ आणि बाळाचं रडणं मागे राहिलं. एवढं सांगून ते बाबा गोष्ट सांगायचे थांबले आणि तेवढ्यात लांब वरून आम्हाला एक बाईची किंचाळी ऐकू आली.